राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी येणार आहेत। विधानसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी शड्डू ठोकून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर हे पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यातल्या त्यात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली किती जागा जिंकता येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडून येऊ शकणारे संभाव्य उमेदवार नेमके कोण असतील, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। 2023 मध्ये अजित पवार यांनी 40 आमदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत भाजपसोबत जाऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। पुतणे योगेंद्र पवार यांच्या विरोधात काका अजित पवार सध्या रिंगणात आहेत। अशातच एकीकडे अजित पवारांना कुटुंबातूनच आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी गेल्या 5 वर्षांमध्ये कित्येक कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीसाठी आणला असल्यानं विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार हे सहज निवडणूक जिंकू शकतात असं सांगण्यात येत आहे। त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ। 1999 साली राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून सोबत नाईक घराण्याने राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कायम दबदबा राहिला। 2004, 2009 आणि 2014 या वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने नाईक घराण्याचे मनोहर नाईक यांना भक्कम पाठिंबा दिला। 2019 मध्ये मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक, जे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत, ते आमदार झाले आणि यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक यांना पुसद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये देखील इंद्रनील नाईक यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वाई मतदारसंघ नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे। वाई मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या 3 टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ यांचं आव्हान असणार आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी हे अपक्ष दंड थोपटले आहेत। वाईचे विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीत त्यांना साथ दिली। दरम्यान मकरंद पाटील हे मागील 3 वेळा आमदार असून चौथ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्या थेट जनसंपर्काचा प्रभाव हा या मतदारसंघावर पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजित पवारांचे हे उमेदवार नक्कीच निवडून येतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे। त्यानंतर सांगायचं म्हणजे रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघ देखील चर्चेत राहिला। या मतदारसंघामध्ये सध्या आदिती तटकरे या विद्यमान आमदार असून त्या महायुतीच्या सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री देखील आहेत। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तर गेल्या 15 वर्षापासून सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आहे। वडील सुनील तटकरे यांचा दांडगार जनसंपर्क असून मतदारसंघावर गेली 15 वर्ष एकहाती वर्चस्व तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी या आदिती तटकरे यांच्या जमेच्या बाजू असल्याने यंदाही त्यांचा विजय होईल असं सांगण्यात येत आहे। त्यानंतर येत असलेल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून दिलीप वळसे पाटील देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले होते। वळसे पाटलांचा हा निर्णय शरद पवार यांना चांगला जिव्हारी लागल्याने शरद पवार या मतदारसंघात एक आश्वासक चेहरा देण्याच्या शोधात होते आणि त्यासाठी त्यांनी देवदत्त निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। पण दिलीप वळसे पाटील हे 8व्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून तालुक्यातील पाण्याचा प्रश्न तसेच भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बँक खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी त्यांनी निर्माण केल्या आहेत। दिलीप वळसे पाटील यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता जनतेचा कौल त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून श्रीमती निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात विटेकर विरुद्ध वरपुडकर असा संघर्ष पाहायला मिळेल। पाथरी विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थाने विशेष आहे, कारण गेल्या 4 निवडणुकांमध्ये या मतदारसंघाने प्रत्येक वेळी नव्या उमेदवाराला निवडून दिलेले आहे। म्हणजेच गेल्या 4 निवडणुकांमध्ये एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून आलेला नाही। या मतदारसंघात बराच काळ वरपुडकर विरुद्ध विटेकर असा संघर्ष कायम राहिला। त्यामुळे या मतदारसंघाच्या वैशिष्ट्यामुळे यंदाही राजेश विटेकर यांच्या मातोश्री निवडून येतील असं सांगण्यात येत आहे। तुम्हाला काय वाटतं, अजितदादांचे आणखी कोणते नेते फिक्स निवडून येऊ शकतात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।